कोणता चॅप्टर चालू आहे? काय काय बघितलं आपण आज? काय काय बघितले अक्षरमालेमध्ये? अक्षरमाला पूर्ण करणे, विसंगत घटक ओळखणे आणि लयबद्ध अक्षरमाला. आज चौथा टॉपिक घ्यायचा, परस्पर संबंध. काय रे परस्पर संबंध म्हणजे काय? घ्या त्याच्यात लिहून, स्टार करायचं आणि लिहायचं पॉईंट टू रिमेंबर मध्ये. परस्पर संबंध या अक्षरमालेतील प्रकारात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो काही संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. एक्झाम्पल घ्या त्याच्यावर. AC DG MO PS. एकदा ABCD लिहून घ्या सांगितलेल्या पॅटर्ननुसार. ABCD अशीच का बरं लिहायची? काय बघतोय आपण? परस्पर संबंध. ह्याच्यामध्ये काय करायचंय? पहिल्या पदाचा, पहिलं पद कोणतं याच्यामध्ये? AC. त्याचा काय करायचं आहे? दुसऱ्या पदाशी. दुसरं पद म्हणजे कोणतं? DG. पहिल्या पदात दुसऱ्या पदाबरोबर जो संबंध आहे ना तो संबंध या दोनमध्ये लावायचा. आता सांगा बरं या दोन्हीमध्ये काय संबंध आहे? A पासून D काय कितीने वाढलंय? A पासून D बघा 1 2 3 प्लस 3. C पासून G कितीने वाढलंय? C पासून G 1 2 3 प्लस 4. बघा बरं हे बरोबर येते का? M पासून P बघा बरं किती काउंट करा. M पासून P 1 2 3 प्लस 3. तसाच O पासून S करा प्लस 4. समजलं? घ्या लिहून. काय लॉजिक लागतं ना ते असं पुढे लिहित जा म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला सोपं पडेल.
घेऊ दुसरं. घ्या ए डी ई. काढा बरं इथं काय येईल. पहिल्या पदाचं पहिल्या पदासोबत जो संबंध लागलाय तोच तिसऱ्याचा चौथ्यासोबत लावायचा. काय एच. ओके आलं उत्तर. काय झालं +3 काय झाले वाढ झाली ना. वाढ झाली. चला घ्या दुसरं. ए बी सी एफ सी डी शोधा. ऑप्शन देते ई एफ ई जी ई एच आणि एफ एच. फास्ट काढायचं ना, तुम्हाला एलिमिनेशन करता यावं म्हणून ऑप्शन दिलेत मी. काय ई एच. अमोल निघते का उत्तर. काढ. अक्षरमाला 5 ते 10 सेकंद क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे तुमचा. त्याच्यामुळे लक्ष तुमचं इकडे पाहिजे ऑप्शनवरती पटापट. काय झालंय ए टू सी किती वाढलाय +2 म्हणजे सी परत +2 म्हणजे काय येणार ई. ठीक आहे. बी पासून एफ किती वाढलाय 4 म्हणजे डी पासून मग परत किती 4 + 4 म्हटल्यावरती एच ना. चला घ्या पुढे. सी डी जी एच एल एम. काढा पटकन. तुमच्या बुकमध्ये ना वरती लिहायची ABCD. इकडे वरती नाही बघत बसायचं, वेळ जातो ना त्याच्यामध्ये. काय PQ निघाला अमोल. सांगा मूल काय केलंय. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाबरोबर जो संबंध आहे तो संबंध आपल्याला इकडच्या तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये लावायचा आहे. सांगा बरं सी आणि जी किती. सी पासून जी किती आहे 1 2 3 4 म्हणजे पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा पहिल्या पदाचा किती आलाय +2. दुसऱ्यात बघा बरं डी पासून एच +4 म्हणजे इथे पण तसाच लागला पाहिजे +4 पहिल्या पदात पण +4चा फरक आहे. +4 ने वाढते आणि दुसऱ्याच्यात पण +4 ने वाढते. चला घ्या पुढे. खूप सोपं होतंय का. आता घ्या CEGI JHFD KMOQ. काढा इथे काय येईल. CEGI JHFD KMOQ.
ऑप्शन देऊ का? नाही, जरा आता हे काढा आधी. थोडं डोकं वापरा, म्हणजे पुढे आपण जे PIQ आलेत आता 2023-22चे त्याला ऑप्शन देते मी तुम्हाला. लॉजिक काय यूज करायचे? पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाबरोबर जो संबंध आलाय तोच 3 आणि 4 मध्ये लावायचा आहे. RP परत सांग. RPNL. ओके, आलं उत्तर? काढायचं उत्तर काढ. बुद्धिमत्ता असं आहे ना, तुम्हाला आलंच पाहिजे ते. कारण जोपर्यंत तुम्ही सॉल्व करणार नाही ना, तुम्हाला लॉजिक लागणार नाही. आणि बुद्धिमत्तेचा प्रत्येक क्वेश्चनमध्ये बघा तुम्ही PIQ सोडवलं का कळतंय. आत्तापर्यंत आपण असेच उदाहरणं बघितलेत ना. बघ इकडे, अमोल इकडे बघ. आत्तापर्यंत आपण काय केलंय? पहिल्या पदाचं पहिल्या पदाबरोबर असंच बघितलंय ना. आता याच्यात काय लॉजिक लागलंय सांग बरं राहुल. कसं उत्तर काढलं? मला सांग उत्तर काय आलंय तुझं? RPNL. काय लॉजिक वापरलंय? कसं उत्तर काढलं? आपलं तर ठरलंय ना असं काय, असं फक्त ह्या 2 पदामधला संबंध बघायचा आहे ना, आणि तोच याच्यात लावायचा आहे. काय लावलं? तसाही निघू शकतो किंवा असं पण लागू शकतो ना. बघा बरं ह्या दोन्हीमध्ये I पासून जे किती रे? +1. परत ह्या दोन्हीत लावा बरं. GH किती येतोय? +1. हा लावा EF किती? +1. आणि ह्या दोन्हींचा लावा काय येतोय? E पासून D ला, C पासून D ला +1 लागतोय ना असं. म्हणजे तुम्हाला हे तर कळलंय ना. कधी कधी आपण असं पण बघू शकतो, असंही बघू शकतो. सोपं वाटतो का हा क्वेश्चन? आहे ना थोडं हार्ड. आता याचं मला सांगा पटकन काय करायचं सांगा. +1 समजा बरं. Q पासून +1 काय? R. अमोल बोलायचं. हां, O पासून +1 जा. O नंतर P. M पासून K पासून L. उत्तर निघालं RPNL. आणि तिथे काय करायचं माहिती आहे का? तुम्ही जो क्वेश्चन सॉल्व करताय ना, तिथं असं करून बघायचं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करणार आहेत ना, आणि करायचं आहे रिव्हिजन. आता आज आपला हा चॅप्टर संपेल सपोज, तर आज संध्याकाळी काय करायचं? जेवढं पण झालंय ना ते सगळं सोडवून झालं पाहिजे तुमचं. आणि याच्यावरती सगळे PIQ पण सॉल्व करून झाले पाहिजे. म्हणजे काय, अक्षरमालेचे जे 3 ते 4 क्वेश्चन पडतात ना तुम्हाला, ते तुमचे मार्क्स फिक्स होणार आहेत तुमचे. मग कसाही क्वेश्चन विचारू द्या अक्षरमालेवरती. झालं लिहून? अमोल लिहिलेस तू असं? आणि बोलत जा रे. तुम्ही बोलले ना म्हणजे कळते तरी तुम्हाला समजलंय की नाही समजलंय. कारण तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे. आज अक्षरमालेवरचे 3 मार्क्स फिक्स झाले तसं समजायचं. अक्षरमालेवरती येऊ द्या कसं पण क्वेश्चन. घ्या आता पुढचं. आता अक्षरमाला मग ते अक्षरच नाही, कधी कधी अक्षर आणि अंकाचं पण कॉम्बिनेशन दिलं जातं. घ्या आता. ACE 135 MNO शोधा काय येईल. सोपं आहे. 5 सेकंद सुटलं. घ्या आता. माडाला प्रश्न विचारलाय 2021-22चा. घ्या. GRAPES HQBOFR OR
ANGE इथे तुम्हाला शोधायचं. आता ऑप्शन देत्या. आता हे किती मोठे दिले आहेत, किती लेटर्स दिले आहेत तिकडे बघा. 6 लेटर्स दिले आहेत. प्रत्येक आपण जर प्रत्येकाचं लावत बसलो तर आपल्याला 5 ते 10 सेकंदात आपलं क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे का? नाही होणार ना. हां, त्याच्यामुळे काय करायचं, ऑप्शनवरती नजर फिरवायची. पहिलं काढलंय जे आहे ते इलिमिनेट करायचं आणि उत्तर काढायचं. घ्या त्याचे ऑप्शन घ्या. PSZOXZ. दुसरा ऑप्शन घ्या. PQ BMHD. तिसरा ऑप्शन घ्यायचा NSB HMD. आणि चौथा ऑप्शन घ्या. चौथा खाली लिहिते म्हणजे तुम्हाला दिसेल. NSB MHD. सॉल्व करत बसले तर 1 मिनिट लागेल, 2 मिनिटं लागतील. याच्यावरती डोळे याच्यावर फिरवायचे 4 ऑप्शनवरती. PQ. ओके, म्हणजे सेकंडवाला ऑप्शन का? कोणता? PQ BMHD. काढ अमोल, काढ. बघा आता इकडे G पासून H किती वाढतोय? +1. आता O पासून पण +1 आला पाहिजे. म्हणजे काय येईल? P. ऑप्शनमध्ये बघा इथं काय दिलंय N, इथं पण काय दिलंय N. कट झाला. डायरेक्ट कट करायचं म्हणजे याच्याकडे बघायचंय का तुम्हाला? नाही. आता 2 मध्ये ऑप्शन बघा. इथं पण P आहे, इथं पण P आहे. आपण शोधल्या. आता दुसरं लेटर बघायचं S की Q. आता बघा बरं, R पासून Q कसा आलाय? R पासून Q किती येईल? -1. म्हणजे आपल्याला R पासून पण -1 जावं लागेल ना. काय मग R? Q. बघा बरं इथं ऑप्शनमध्ये काय आहे? S की Q निघालाय. किती सेकंद लागतील? 2-3 सेकंद खूप झाले ना. 5 सेकंद लागू द्या. आणि जर असं प्रत्येक शोधत जर तुम्ही असं केलं, सपोज हे प्रत्येकाचंच काढत बसली तर किती मिनिटं लागतील? 1 मिनिटात होईल का? होईल का मोल? ठीक आहे. पेपरमध्ये ना असंच करायचं, ऑप्शनवरती तुमची नजर पाहिजे. टाइम कसा कमी होईल ना बघायचं. एका क्वेश्चनमध्ये तुमचे 5 सेकंद जरी कमी झाले ना तरी तो टाइम तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेमला यूज करता येतो. आता दुसरं घ्या. EARTH FZSSI. हे आत्ताचे स्टेटसचे क्वेश्चन आहेत बरं का, 2023-22चे. GLOBE काढा. ऑप्शन घ्या. FK APF. दुसरा ऑप्शन घ्या. HM PCD. तिसरा ऑप्शन घ्या. FM NCD. चौथा ऑप्शन घ्या. HK PAF. काढा. 4 नंबर. काय केलं? सोड आलं मला उत्तर. चार आलं का राहुल? बर घ्या. ई पासून F कसा आलाय?
ई पासून एफ प्लस 1. तसं जा जी पासून प्लस 1 काय येईल? अमोल बोल रे. काय येईल? मोठ्याने एच येईल. एच येणार म्हणजे ह्या दोन्हींचं काही काम आहे का इथं? फक्त बघायचं एच एच. आता एम के के बघायचं. काय येते सांगा मला? आर पासून आर पासून झेड किती आलाय? हां सॉरी ए ना आपलं. सॉरी. आता ए पासून झेड. ए आणि झेड किती आला रे? -1 ना. समजलंय ना? इकडून येतोय ना आपण -1. जा एल पासून -1 या. एल -1 के. कशात आहे के? याच्यात आहे. पुढचं अक्षर बघायची गरज आहे का? तरी पण आपण काढूयात. सांगा आर पासून एस कसा आहे? +1. तसा ओ पासून +1 ने जा काय येईल? पुढे सांगा मला. टी पासून एस -1. बी पासून मायनस जा ए. आणि एच पासून आय कसा आलाय? परत +1. आणि ई पासून परत +1 ने काय येईल? ई एफ. चल आता सॉल्व करा. असं काही नाही की फक्त असे जोड्या 2च देतील, 3 पण देऊ शकतात ना. घ्या ONE PPH SIX TKA TEN. काढा आता इथे. आता इथे काय करायचं? 3 अशा एवढ्या जोड्या दिल्यात म्हणून घाबरायचं नाही. ह्या दोन्हीमध्ये बघायचा कसा संबंध? ह्या दोन्हीमध्ये बघायचा तो संबंध इकडे असणार आहे. हा ओ या. यू आम्हाला ऑप्शन देते म्हणजे उत्तर निघेल तुला. UGQ UHQ UGP आणि UFO. आता शोध. UHQ. राहुल काय आलंय? आता एकदा परत बघ बरं काय झालंय. आता हे बघा तुझं काय आलंय? UGQ आलंय ना तुझं? राहुल तुझं काय आलंय? तुझं आलंय हे. बरं आपण ठीक आहे बघूयात आता काय येते नेमके. घ्या इथं ONE. काय घेतले रे? बघा PPH. सांगा बरं ओ पासून पी किती वाढलाय? ओ पासून पी +1. एन पासून पी +2. ई पासून एच +3. आता इथं जो संबंध आहे तो संबंध इथे पण असणार आहे. डायरेक्ट हा संबंध पण काढू शकतो ना आपण. काय घेतलाय? 10 घेतलाय ना. TEN. घ्या बरं याच्यात पण तो संबंध असणार आहे ना. टी पासून +1 काय येईल? यू आला. सगळ्या ऑप्शनमध्ये यू आहे. ठीक आहे आपण दुसरं चेक करूयात. ई पासून +1 जा
काय जा ई पासून +2 काय आलं जी, बरोबर आहे. एच कसा आला अमोल इकडे बघ, सेकंड लेटर कळलं जी आलंय म्हणून. काय समजलं नाही? ठीक आहे, तुला थोडं प्रॅक्टिस केली ना येऊन जाईल, म्हणजे उत्तर निघालं. पुढचं बघायची लेटर गरज आहे का? आणि तसं इथं दिलेलं काय क्यू क्यू दिलेलंच आहे ना, काय बघण्याची गरज नाही. ठीक आहे, लिहून घेतलं हे असं लिहून घे म्हणजे तुला कळेल. तू आत्ताच अभ्यासाला सुरुवात केली आहे ना, त्याच्यामुळे घरी जाऊन हे पण शिकवलं जातं, त्याची रिव्हिजन मारायच्या. तुम्हाला एक होमवर्कला देते मी, होमवर्कला घ्या. HAND हँड, HAND त्याला घ्या MFSI, COIN HTNS, आणि BARK. तर इथे काय आहे ते काढायचं तुम्हाला. हे पुढे दिसत नाही म्हणून खाली लिहून घ्या. कालचा होमवर्क केला का? कालचा होमवर्क केला का सांगितलेला? आवाज निघत नाही म्हणजे केलाच नाहीये ना. स्वतःची थोडं प्रामाणिक राहून अभ्यास करत जा. सांगितलेल्या गोष्टी करा, तुमच्यासाठीच सांगते येते. कारण तुम्ही घरी जाऊन जर नोटबुक उघडून नाही बघितली ना, काही उपयोग होणार नाही आहे. इथं असं ते 7वी 8वीच्या मुलांना शिकवते ना, असं शिकवते मी तुम्हाला. का माहिती आहे का? तुमचे मार्क्स नाही गेले पाहिजे, कारण आत्ताच अभ्यासाला सुरुवात केली आहे ना तुम्ही. ह्याच वेळेस पोलीस भरती द्यायची आणि खाकी घ्यायची, बस. तेवढं टार्गेट होते म्हणून एवढं जीव तोडून शिकवते. तुम्ही पण तेवढं जाऊन करायचं घरी. उत्तर द्यायची नाही. जर उद्यापासून होमवर्क केला नाही ना, होमवर्कच देत नाही मी तुम्हाला. करणार की नाही उद्यापासून होमवर्क? घ्या. एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत स्कूल SCHOOL हा शब्द HXSLLO असा लिहिला तर MATE हा शब्द कसा लिहिला जाईल? एका सांकेतिक भाषेत SCHOOL हा शब्द HXSLLO असा लिहिला तर MATE हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा आता इकडे. काल एक ट्रिक सांगितली होती ABCD पाठ करायची. सांगा बरं, पहिल्या दिवशी सांगितली मी तुम्हाला. ABCD तुम्ही कशी लक्षात ठेवणार? पाठ तर करू शकत नाही तुम्ही, बरोबर. तर कशी लक्षात ठेवणार? मी सांगितलं होतं तुम्हाला. ही ज्योतिवाली कन्सेप्ट सांगा मला काय आहे? EJ 5 नंबर लक्षात ठेवा. ABCD सगळी लक्षात राहिली नाही तरी पण चालेल. बघ 5 नंबरचं लेटर असेल E. 10 नंबर काय येतं? 5 नंबर. 10 नंबर काय येतं? 15 नंबर, 20 नंबर, 15 नंबर काय आलंय? O. 20 नंबर T आणि ही ज्योती. एवढं लक्षात ठेवा बरं. आता याच्याकडे बघून बघा बरं काय वाटतंय. असंच लिहून घ्यायचं बरं का ते पटकन. S आणि H बघा बरं काय लागतंय. SH आला का डायरेक्ट असा? SH आला कळलं? C आणि X लिहिलंय बघा बरं. CX पण असंच लागलाय. पुढे बघा H आणि S, H आणि X म्हणजे
फक्त उलट हे केलंय. बघा बरं, ओ आणि एलला काय आहे, असंच लिहिलंय ना, ओ एल, आणि परत एल साठी काय केलंय, ओर. म्हणजे हा संबंध इथे लागणार आहे. आपण काय बघितलं परस्पर संबंध करताना, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाबरोबर जो संबंध असेल तो संबंध काय लागतोय, दुसऱ्याचा तिसऱ्याचा चौथ्या सोबत लागतोय. मग मला आता सांगा बरं, एम साठी काय येईल, इथे बघा बरं, एम साठी खाली काय आहे, एन, म्हणजे इथे एन येणार. ए साठी सांगा काय आहे, टी साठी बघा पटकन, आणि ई साठी ई बी साठी अशीच लिहायची बरं का तुम्ही, तिथं पेपरला गेल्यानंतर पण असंच करायचं, घ्या लिहून. असेच क्वेश्चन कंबाईनला येतात, कंबाईनच्या मुख्यला PSI ST याला पण येतात. तुम्हाला पोलीस भरतीसोबत बाकीचे कंबाईनचे वगैरे पण फॉर्म भरायचे. बुद्धिमत्ता सगळीकडे सारखंच असतंय. तुम्हाला कळलं असेल की आपण एकदम सोप्यातनं अवघडाकडे जातोय. तुम्हाला जे सोपं सोपं आहे ते तरी तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत. घ्या आता तुम्हाला एक होमवर्कला घ्या. एका सांकेतिक भाषेत गुड हा शब्द, गुड GOOD हा शब्द IMQB हे झालंय ना लिहून. हे असंच लिहून घ्यायचं बरं का, म्हणजे तुम्हाला तिथं कळेल की बाबा कसं आपण लॉजिक कसं लावलंय. गुड GOOD हा कसा लिहिलाय, IMQB. तर असं लिहिलं तर काय लिहिलं आपल्याला, आता बेस लिहा, बेस्ट BEST कसा लिहिला जाईल सांगा बरं. सॉल्व करा इथेच, होमवर्कला देते मी तुम्हाला दुसरा. हे बघायचं यांचं नाव कसं लावलं इथे. काय DCUR. अमोल समजलं काय केलं, सांग बरं काय केलंय. जी पासून आय किती रे, जी पासून आय किती प्लस पुढे सांगा, ओ पासून एम -2, ओ पासून क्यू +2 आणि डी पासून बी मायनस. म्हणजे काय, म्हणजे याच्यात पण तो संबंध असणार ना, +2 -2. मग सांगा बरं बी पासून +2 काय येतंय, BD. ई पासून -2 C, एस पासून +2 U. समजलंय ना. या होमवर्कला APOC इथे काढायचं तुम्हाला. पुढे घ्या TS, सॉरी ना थांबा जरा, ITSK आणि ह्या दोन्हीचा संबंध दिलाय MVUN. आता इकडच्या दोन पदाचा संबंध लावा काय आणि इकडच्या दोन पदाचा संबंध लावा काय, कसं दिलं तरी आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. बघा ह्या दोन्हीमध्ये जो संबंध लागतोय तो संबंध इथे लावायचा आणि उत्तर काढायचं. ठीक आहे, घरी कराल ना ते होमवर्कला आणि उद्या दाखवायचं इथं आल्याबरोबर. चला घ्या एक. एका सांकेतिक भाषेत
लिहून घेतलंय ना? एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द KAMAL हा शब्द 16, 26, 14, 26, 15 KAMAL बरोबर 16, 26, 14, 26, 15 असा लिहिला तर नो हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा बरं, आता इकडे एवढं मोठं मोठं दिसतंय, इकडे मोठं दिसतंय, काय उत्तर येईल? एका सांकेतिक भाषेत मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेले बघा, एबीसीडी अशी पण असू शकते ना. सॉल्व करा तोपर्यंत. काय उत्तर आलं? 14, 13 उत्तर आलं. नीट सॉल्व करा. एबीसीडीला इकडून नंबर देतो ना आपण, 1, 2, 3 डावीकडनं. एकोणीस परत एकदा सॉल्व करा. कसं लॉजिक लावलं? हा संबंध लावला का तुम्ही? के आणि 13. आम्हाला एकदा बघ बरं, मी तुम्हाला हिंट त्याच्यासाठीच दिली आहे. आता इकडे लक्ष द्या, अमोल इकडे लक्ष दे. हे बघ, हा क्वेश्चन आहे, वाटतंय का सोपा वाटतंय का? आता लक्षात ठेवा, आपण काय सांगितलंय? पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाबरोबर संबंध लावायचा. तो संबंध कुठं असणार आहे? इकडे असणार आहे. मग बघा बरं, के आणि सपोज इकडे किती लेटर आहेत? 1, 2, 3, 4, 5 आहेत. इकडे किती येतं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे काहीतरी तर असं दिलंय ना, इकडे अक्षर दिलंय आणि इकडे अंक दिले, म्हणजे असंच काहीतरी संबंध आहे. आधी मग तुमच्या लगेच लक्षात काय आलं पाहिजे? म्हणजे असं पण असू शकतं ना, एबीसीडीनुसार क्रमांक दिलेले असतील. मग बघा बरं, इकडून जर आपण जर डावीकडनं गेलो तर ए साठी तर 1 तर नक्कीच असू शकत नाही, म्हणजे 16 तरी असला पाहिजे. 162 तर असू शकणार नाही ना. मग बघा बरं, 16 नंबर काय येतोय का? नाही येते ना, तिथं पी येतोय. मग आपण उजवीकडनं नंबर देऊन बघू इकडं. असं पण एबीसीडी लिहू शकतात ना ते. 2, 3, 4. बघा बरं, इकडून आता उजवीकडनं गेलं तर बघा बरं, 16 नंबरला काय येतंय? आलाय का के? म्हणजे त्यांनी उजवीकडनं रिलेशन लावलंय. बरोबर, ठीक आहे. आपण दुसरं बघू बरं. ए साठी बघा बरं 26. बघा बरं, ए साठी इथं 26 आहे ना. लागतंय? एम साठी लागतंय काय? येतं एम साठी?
बरोबर. एमसाठी बघा बरं, एमसाठी 14 आलंय. तसं लावा बरं. आता एनसाठी बघा बरं काय येईल मग. बघा बरं एनसाठी काय येईल मला सांगा. एनसाठी काय येईल 13 येतील ना, कारण आपण उजवीकडनं बघतोय ना, म्हणजे 13 यायला पाहिजे. ओसाठी सांगा काय येईल. ओसाठी काय यायला पाहिजे 12. म्हणजे उत्तर किती येईल 13 आणि 12. अजून एक दिवस एक सॉल्व करायला घ्या. असं एक बघा बरं. उद्या काय करा, आज घरी जा, PYQचं अनालिसिसचं बुक घेतलंय का. अशा टाईपचं क्वेश्चन आलंय का पोलीस भरतीला सांगा बरं मला. घ्या एक क्वेश्चन आता. EF 15 KL किती असू शकता. ऑप्शन देते मी तुम्हाला. 23, 36, 46 आणि 66. पटकन सॉल्व करायचं. EF 15 ह्या दोन्हींचा जो संबंध लागलाय तो संबंध इथं लावायचा. शेहेचाळीस उत्तर आलं. बरं अमोल काढ. टाली करून बघ राहुल एकदा, बरोबर येते का. 46च यायला पाहिजे का की अजून वेगळं काही येतं आहे. 23 येतं आहे. बरं आता राहिले 2च ऑप्शन. आता सांगा बरं परत एकदा. सांगा अमोल 66 आहे म्हणा. मग सॉल्व कर. लॉजिक काय लावले ते सांगा. ते लॉजिक लावा बरं. तुम्ही विचार करा बरं. इथं E आणि F दिलं, इथं जर 15 दिलं तर याच्यात काहीतरी संबंध लावलाय त्यांनी. बरं बेरीज केली म्हणजे असं म्हणायचंय का इथं E आणि इथं F आहे. बेरीज म्हणजे कशी. E साठी 5 घेतला का आणि F साठी काय घेतला 6 घेतला. बरं EF म्हणजे किती होतं त्याची 6, 7, 8, 9, 10, 11. आणि काय करायचं त्याच्यामध्ये काय केलंय प्लस म्हटलं तू 4 केलंय का. तेच लॉजिक इकडे पण लागतंय का बघ बरं. K सपोज इथं KL सांगा. K साठी काय आहे 11. L साठी काय आहे हां कर बरं. 11 + 12 + 4 येते का उत्तर. किती येते उत्तर. याची बेरीज 23 येते का 27 येते. ऑप्शनमध्ये 27 दिले का कुठं. म्हणजे लॉजिक लावलेलं चुकले. पुढे करा. बरोबर आहे. तू जे लावते ना ती बेरीज करून बघितली, नंतर मायनस करून बघायचं. पण अजून पुढे थोडं लॉजिक लावू बरं. हां ठीक आहे 66 आलंय. अशा क्वेश्चनला थोडं थांबायचं, घाई करायची नाही. हा चल पुढे लाव. गुणाकार भागाकार काहीतरी करून बघ बरं. लॉजिक तर लावते तुम्ही, बरोबर लावताय. सांगा आता पुढे काय लावलं राहुल सांग. काय कसं आले 66 तुझे. EF E साठी किती आहे 5 आणि याचा किती नंबर आहे 6. 6 गुणिले 5 30 / 2 म्हणजे किती 15. असं आले म्हणायचं आहे का तुला. बरं चला बरं KLचं करा बरं. सांगा Kचा नंबर 11 आणि Lचा सांगा. 11 गुणिले 12 किती आले 132 भागिले 2 किती आलं उत्तर. 22 12 1 आला. 22 12 म्हणजे आले का 66 उत्तर. लॉजिक सेम बरोबर लावतोय. हां काय नाही, प्रॅक्टिस करा होईल. घ्या पुढचं एक अजून क्वेश्चन. होमवर्कला घ्या एक. पेन बरोबर 70 PEN बरोबर 70. बुक बरोबर 86. तर डस्टर काय येईल. उद्या मला आठवणीनं होमवर्क दाखवायचं बरं का इथे येऊन. हा होमवर्क आहे तुमचा, घ्या लिहून. आता एक घेऊयात आपण आणि थांबूयात.
कोणता? हो, डस्टर शब्द आहे ना, हो आर. झालं लिहून? घ्यावर एक शब्द. एका सांकेतिक भाषेत व्हिडिओ VIDEO साठी VWREL. का बरं हसताय का? ओके. VIDEO साठी VWREL हा संकेत आहे. CHAIR हे तुम्ही असं पुढे कंटिन्यू करा. RZSXI हा संकेत आहे. तर BOARD साठी काय असेल? तुम्ही पूर्ण लिहायचं आहे, मी सांगितलं तसं, कारण तुम्हाला क्वेश्चन तसंच येणार आहे विचारलं तर. एका सांकेतिक भाषेत व्हिडिओसाठी VWREL हा संकेत आहे. चेअरसाठी हा लिहून घ्या, तर बोर्डसाठी तुम्हाला काढायचं आहे. काय काय? बरं पर्याय देऊ? बरं घ्या पर्याय. घ्या. YLZIW. दुसरा घ्या IZLYW. तिसरा घ्या पर्याय. ते पुसते खाली घ्या. VIZLY. आणि चौथा ऑप्शन घ्या, यांपैकी नाही. सोडवा आता. काय करायचं माहिती आहे का? सॉल्व करा तुम्ही. चौथा ऑप्शन यापैकी नाही. दिले की ऑप्शन आता येते उत्तर. उत्तर निघत नाही मग सांगून टाकायचं यापैकी नाही. बरोबर ना? मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, किती पण देऊ द्या, 2 देऊ द्या, 4, 3 देऊ द्या, 4 देऊ द्या, संबंध कसा लावायचा आहे? पहिल्या पदाचा दुसऱ्या पदासोबत संबंध लावायचा. आता इकडे बघा, दिसतंय ना तुम्हाला इथून?
याच्यामध्ये काहीतरी बघा बरं, एकदा ऑब्झर्वेशन करा बरं, काय वाटतंय बरं. आय आणि डब्ल्यू दिल्याबरोबर इथं बघा बरं काहीतरी, इथं बघा आयच्या खाली काय असतो रे, आर आहे बरोबर. इथे जा आय आर, हे असं लागलंय का, आय आर असं लागतोय का. डी साठी खाली काय काय बघा बरं, डी डब्ल्यू असं लागतोय का. म्हणजे हे बघा डी डब्ल्यू असं लागला का. काही हेच नाही की प्रत्येक वेळेस असं पण लॉजिक लागू शकतं ना. आता बघा बरं, व्ही साठी व्ही आणि बघा बरं इथं आहे का व्ही, बरोबर का. हे केलं का, असं गेलं का क्रॉस, व्ही आणि ही. आणि ओ एल साठी सेम तसंच करा. लावा बरं याच्यासाठी लॉजिक, मग सांगा बरं काय येईल. राहुल समजलं का. हे समजलं का मला ते सांगा आधी, समजलं का. मग मला सांगा बरं बी साठी काय यायला पाहिजे. बघा बरं बीच्या खाली काय आहे, म्हणजे हवा इथं आपलं असं केलंय ना. आर साठी काय यायला पाहिजे. बरं इथे सांगा मला, एचा काय रे, झेड म्हणजे इथे झेड यायला पाहिजे. आणि ओ साठी काय आहे, सॉरी ओ साठी इथे झेड यायला पाहिजे ना. आय साठी आर येतं, ऑपोजिट घ्या बरं का. आय साठी आर, डी साठी डब्ल्यू. मग ओ साठी काय येतोय आपला तिकडे बघा बरं, ओ साठी एल येतोय ना. हां ए साठी काय येतोय, बी साठी आणि आर साठी आणि डी साठी आहे तसा खाली घ्यायचं. समजलं. हॅलो, आता एक असा एक होमवर्क घ्या आणि उद्या सॉल्व्ह करून आणा तो. एका सांकेतिक भाषेत कम्प्युटरला COMPUTER LNBVQSFU असे लिहिले जाते. एका सांकेतिक भाषेत कम्प्युटरला COMPUTER ला LNBVQSFU असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत BULKHEAD कसे लिहिता येईल. उद्या आठवणीने हा क्वेश्चन मला दाखवायचा बरं का. आज अक्षरमाला नावाचा चॅप्टर संपलाय. आता एकदा रिकॉल करा बरं, आपण काय काय शिकलोय ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण रिव्हिजन करूयात आपण फक्त 1-5 मिनिटं. आपला एक चॅप्टर कंप्लीट झाला ना आता, वर्णमाला नावाचा, अक्षरमाला. 4 टाईपचे क्वेश्चन आलेत. पहिलं काय सांगितलंय, ABCD कशी लिहायची कळलं ना. तोच क्रमांक, कारण क्वेश्चन आपण आतापर्यंत बघितले क्वेश्चन तसेच फ्रेम झालेत ना, म्हणून ABCD तशीच पाठ करायची. आणि तुम्हाला ही ज्योतिवाली जी कन्सेप्ट सांगितली, जी ट्रिक सांगितली ती एक पाठ करायची. डावी बाजू कळली कोणती, तुमच्या हाताची जी डावी बाजू तीच, उजवी पण हीच करायचं का. डावीकडून सांगा, उजवीकडून सांगा. आता तुम्हाला जर उजवीकडून नंबर काढायला सांगितलं तर काय करायचंय, टोटल बेरीज किती ती 27 येते ना. 27 मायनस उजवीकडून तो नंबर सांगितलाय तो मायनस करायचा. आणि ही ज्योतिवाली कन्सेप्ट वापरून डावीकडून जो नंबर येतो तो द्यायचा. कळलं उजवीकडनं कसं काढायचंय. अक्षरमाला पूर्ण करायची. काय सांगितलंय, प्रत्येक ज्यावेळेस तुम्हाला अक्षरमाला पूर्ण करायला सांगेल. 4 टाईपचे क्वेश्चन बघितले ना आपण. एक काय बघितला, अक्षरमाला पूर्ण करणे. काय सांगितलं तुम्हाला मी ट्रिक याच्यामध्ये, म्हणजे नाही का प्रत्येक पदाचा प्रथम, दुसरा, तिसरा असा क्रमांक लावायचा आणि उत्तर काढायचं. आता अजून काय टाईप शिकलो आपण, विसंगत
घटक ओळखणे किंवा पद ओळखणे. याच्यामध्ये काय करायचं, त्याच पदाचा तिथे संबंध लावून बघायचा, लगेच विसंगत कळते. तिसरा टाईप काय बघितला आपण, लयबद्ध अक्षरमाला. कोणत्या गटाची पुनरावृत्ती झाली ते बघायचं. काय करायचं, जेवढे पण दिले ते काउंट करायचं, किती कितीचे गट पडतात ते करायचं. किंवा काय करायचं, जे ऑप्शनमध्ये दिले ते टाकायचे. टाकताना काय करायचं, 4 नंबरचा आधी टाकायचं, उत्तर येत नाही 3 नंबरचा टाकायचा. आणि आता आज चौथा टाईप काय शिकलो आपण, परस्पर याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाबरोबर जो संबंध असेल तोच तिसऱ्याचा चौथ्यासोबत किंवा चौथ्याचा पाचव्याचा सहाव्यासोबत संबंध लागेल. किती क्वेश्चन येतात अक्षरमालेवरती, 2 ते मिनिमम 2 ते 3 क्वेश्चन. किती मिनिटं सोडवायचे आपल्याला, 5 ते किती सेकंद, 10 सेकंद. म्हणजे जे तुमचे 25 पैकी 3 मार्क्स आज फिक्स आहेत ना, 2 ते 3 फिक्स झालेत, इथं चुकलं नाही पाहिजे तुमचं. ठीक आहे, आपण आता उद्यापासून नंबर सिरीज चालू करूयात. थोडं ब्रेक घेऊयात का.